नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 11 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 11 डिसेंबरची आहे, त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो, हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय आकर्षक, सुंदर आणि गोंडस अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. सौंदर्य बालपणापासूनच यांच्यामध्ये दिसून येतं आणि त्याबरोबरच फॅशनचा सेन्स हा उत्तम प्रकारे असल्याकारणामुळे यांचा चेहरा फोटोजेनिक असतो. याचप्रमाणे चांगलं राहणं, नीटनेटकं टापटीप राहणीमान यांचं दिसून येतं. शिस्तप्रिय असतात. शब्दाला यांच्या जीवनात अत्यंत महत्त्व असतं. थोडेसे सिक्रेटिव्ह असतात. यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेणं तसं कठीण असतं. मनातल्या गोष्टी हे सहसा कोणासमोर सांगत नाहीत. आपल्या मनातल्या मनातच निर्णय घेण्याची तयारी यांची जास्त प्रमाणात दिसून येते. सहसा कोणावर विश्वासही ठेवत नाही. कोणी सांगितलं म्हणून एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवणं हे यांना जमत नाही. समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याचे मापदंड यांचे स्वतःचे वेगळे असतात आणि ते स्वतंत्र असतात. जोपर्यंत यांना एखाद्या व्यक्तीबद्दल, परिस्थितीबद्दल अनुभव येत नाही, तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवणं एकंदरीत कठीणच. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय उत्तम असते. त्यामुळे शाळा कॉलेजमधले शिक्षण अगदी सहजपणे पूर्ण करतात. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात, या व्यक्ती एखाद्या गोष्टीचा अगदी डिटेलमध्ये, अगदी सखोलपणे विचार करणाऱ्या असतात. त्यामुळे यांचे निर्णय चुकणं थोडंसं कठीण असतं. एखाद्या गोष्टीवरती निर्णय घ्यायला थोडा वेळ लावतील, परंतु तो निर्णय एकदा घेतला की तो संपूर्णपणे पूर्ण करून दाखवतील. काम करण्याची ताकद, मेहनत, गोल ओरिएंटेशन, ईर्ष्या किंवा काम करण्याची धमक आहे, कामाचा जो ओरख आहे, हा जबरदस्त आणि दांडगा असतो. याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात, कधीच कोणाला घाबरत नाही. तसं पाहिलं तर या व्यक्ती भावनाशील असतात, भावूक असतात. परंतु भावनाशीलतेतून यांनी कोणावर विश्वास ठेवला तर तो विश्वास मोडला गेला तर मात्र त्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीला सोडणार नाही. यांच्या स्वभावामध्ये टोकाचे स्वभाव थोडे दिसून येतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला तर त्याकरता काहीही करण्याची तयारी यांच्यामध्ये असते. म्हणजे अगदी जगाच्या विरोधात उभं राहून त्या व्यक्तीबरोबर, व्यक्तीच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील. मात्र एखादा व्यक्ती मनातून उतरला तर तो कायमचाच. हा जो भाग असतो, टोकाचा स्वभाव असतो, त्यामुळे वैयक्तिक नातेसंबंधामध्ये कधीकधी त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. परंतु अशाच प्रकारचा यांचा स्वभाव असतो, हे मात्र निश्चित. उगाच समोरच्याला गोडगोड वाटावं म्हणून साखरपेरणी करून बोलावं हे यांना जमत नाही. कधीकधी यांची वाणी जी आहे ती तिखट होऊ शकते. अर्थात त्यामागचे कारणंसुद्धा वेगळे असतात. समोरचा व्यक्ती जर का खोटेपणाने वागला तर मात्र यांना ते अजिबात सहन होत नाही. मग सुरुवातीपासून ज्या ज्या घटना घडामोडी त्या सर्व तुमच्या समोर बोलून दाखवतील. मग तुमच्या पायाखाली जमीनच सरकेल की या व्यक्तीने एवढी माहिती स्वतःच्या मनात साठवून ठेवली होती. पण ते या व्यक्ती मात्र तशा असतात. थोडा कमी बोलतील, परंतु जे काही बोलतील ते नेमकं आणि मुद्द्याला धरून बोलतील. आणि जर का त्यांचा पारा चढला की अगदी तुमचं हृदय हातावर काढून देतील. अशा प्रकारची यांची वाणी तिखट असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये कर्तृत्वाची भावना खूपच चांगली असते. म्हणूनच करिअरच्या बाबतीमध्ये करिअर कशामध्ये करावं, कुठे करावं, कशा प्रकारे करायचं याचा आराखडा यांच्या मनात आधीपासूनच तयार असतो. आणि तो पूर्ण करण्याकरता संपूर्णपणे ते श्रम करण्याची तयारीसुद्धा यांच्यामध्ये खूप चांगली असते. त्यामुळे करिअरमध्ये सहसा असफल होत नाही. रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तरीसुद्धा या व्यक्ती रिलेशनशिपमध्ये लवकर येतात. म्हणजे भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण यांच्यामध्ये चांगलं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा ही गोष्ट महत्त्वाची आहे की समोरचा व्यक्ती समजा वेगळा वागला, यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळा वागला किंवा फसगत झाली किंवा खोटेपणाने वागला तर लगेचच्या लगेच रिलेशनशिप आहे त्या ठिकाणीच संपवतील. हाच भाग वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा दिसून येतात. या व्यक्ती प्रचंड अलर्ट आणि दक्ष असतात. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा यांच्या नजरेतून सुटत नाही. तसं पाहिलं तर यांचा स्वभाव जर का मूळचा तुम्ही नीटपणे समजून घेतला तर यांच्याशी सख्य साधणं किंवा मैत्री करणं हे तसं सोपं आहे. परंतु तुम्ही जसे आहात तसंच जर का तुम्ही यांना सामोरे गेलात आणि जर का त्यांनी तुम्हाला स्वीकारलं तर मात्र यांच्यासारखा मित्र दुसरा कोणीच नाही.
ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. थोडेसे मानसिक त्रास यांना होतात. म्हणजे मनातल्या मनात विचार करणं, आपल्या मनातले विचार दुसऱ्याला न सांगणं, परस्पर निर्णय घेणं, या प्रकारामुळे विचारांचं दमन, भावभावनांचं दमन कित्येक वेळा केलं जातं आणि म्हणूनच थोडेसे मानसिक त्रास यांच्यामध्ये दिसून येतात. मातेचे सुख कमी मिळणं, मातेपासून लांब राहावं लागणं, मातेशी न जमणं, न पटणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव यांच्या जीवनात येतात. येणारं जे संपूर्ण वर्ष आहे, त्यामध्ये एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण घटना, घडामोडी आर्थिक संदर्भात होतील, की ज्या शुभफलदायी असतील. जे विवाहसुख मंडळी आहेत, त्यांच्याकरता एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम राहील. विवाह जमणं, प्रत्यक्षात विवाह होणं, अशा प्रकारचे काही अनुभव होतील. त्याचप्रमाणे तुमचे काही कामं थांबली असतील, त्यामध्ये विलंब असेल, पूर्ण होत नसेल, त्याबद्दल मनात प्रश्नचिन्ह असेल, अशा प्रकारची कामं तुमची एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीपर्यंत मार्गी लागण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तर मित्रांनो, हे होतं 12 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, 11 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.